नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 475वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली कविता आहे. मी एका मित्राला म्हणालो, माझी एक मोठी अडचण आहे. माझ्या बायकोला नक्की काय हवंय तेच कळत नाही आहे, म्हणून मग मला ते घेऊन देता येत नाही आहे. मित्र म्हणाला, माझं उलटं आहे. माझ्या बायकोला नक्की काय हवंय ते मला कळतंय, पण ते मला कधीच परवडणार नाही हे ठाऊक असल्यामुळे मलाही ते घेता येत नाही आहे. मी मित्राला म्हणालो, माझी एक मोठी अडचण आहे. माझ्या बायकोला नक्की काय हवंय तेच कळत नाही आहे, म्हणून मग मला ते तिला घेऊन देता येत नाही आहे. मित्र म्हणाला, माझं उलटं आहे. माझ्या बायकोला नक्की काय हवंय ते मला कळतंय, पण ते मला कधीच परवडणार नाही हे ठाऊक असल्यामुळे मलाही ते घेता येत नाही आहे. दुसरी कविता आहे. एक वडील काहीही न करणाऱ्या मुलाला म्हणाले, तुझ्यामुळे भारतातल्या औषधी कंपन्या जोरात चाललेल्या आहेत. तो म्हणाला, बाबा असं का म्हणताय? मी तर कुठलीच औषधं घेत नाही आहे. बाबा म्हणाले, अरे तसं नाही, तू आहेस म्हणून तुझ्या आजूबाजूच्या अनेकांना औषधे घ्यायची गरज पडते आहे. एक वडील आपल्या काहीही न करणाऱ्या मुलाला म्हणाले, तुझ्यामुळे भारतातल्या औषधी कंपन्या जोरात चाललेल्या आहेत. तो म्हणाला, बाबा असं का म्हणताय? मी तर कुठलीच औषधं घेत नाही आहे. बाबा म्हणाले, अरे तसं नाही, तू आहेस म्हणून तुझ्या आजूबाजूच्या अनेकांना औषधे घ्यायची गरज पडते आहे. तिसरी कविता आहे. आद्य शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित हा 21वा भाग. सगळं नक्की कसं आहे स्वतः जाणून घ्यावं लागतं, कुणाच्याही शब्दातून वर्णन पुरत नसतं. सगळं नक्की कसं आहे स्वतः जाणून घ्यावं लागतं, कुणाच्याही शब्दातून वर्णन पुरत नसतं. स्वतःचं मन, स्वतःची जाणीव सगळं स्वतःचं लागतं. दुसऱ्यांच्या जाणीवेतून सर्व कळत नसतं. स्वतःचं मन, स्वतःची जाणीव सगळं स्वतःचं लागतं. दुसऱ्यांच्या जाणीवेतून सर्व कळत नसतं. चंद्राचं वर्णन ऐकून चंद्र कळत नसतो. चंद्र कसा ते कळण्यासाठी स्वतः बघावा लागतो. चंद्राचं वर्णन ऐकून चंद्र कळत नसतो. चंद्र कसा ते कळण्यासाठी स्वतः बघावा लागतो. अज्ञानाचे बंधन आहे हे कळावे लागते. बंधनातून मुक्ती हवी स्वतःची इच्छा लागते. अज्ञानाचे बंधन आहे हे कळावे लागते. बंधनातून मुक्ती हवी स्वतःची इच्छा लागते. त्या दृष्टीने प्रयत्नही योग्य व्हावा लागतो. कुठल्या तरी लाखो जन्मात योग असावा लागतो.
त्या दृष्टीने प्रयत्नही योग्य व्हावा लागतो. कुठल्या तरी लाखो जन्मात योग यावा लागतो. प्रयत्न केला खूप तरी अडथळा येऊ शकतो. त्या पलीकडे जाण्यासाठी संयम असावा लागतो. प्रयत्न केला खूप तरी अडथळा येऊ शकतो. त्या पलीकडे जाण्यासाठी संयम असावा लागतो. शरीर नाही मी पण ते शरीर माझे असते. मी नक्की कोण कळण्यासाठी जिज्ञासा असावी लागते. शरीर मी नाही पण ते शरीर माझे असते. मी नक्की कोण कळण्यासाठी जिज्ञासा असावी लागते. योगाने शरीरावर नियंत्रण आणू पाहतो. असे करता करता मनाला गर्विष्ठ करून सोडतो. जीव ब्रह्म एकच आहे याची जाणीव होते. तेव्हाच खरोखर मुक्त आपल्याला होता येते. जीव ब्रह्म एकच आहे याची जाणीव होते. तेव्हाच खरोखर मुक्त आपल्याला होता येते. पुरुष प्रकृती मधील फरक जेव्हा कळून येतो. अचल आणि चल ऊर्जा यातील फरक कळतो. पुरुष प्रकृती मधील फरक जेव्हा कळून येतो. अचल आणि चल ऊर्जा यातील फरक कळतो. दोन्ही एकच आहेत पण एक स्थिर आहे. दुसरी कामे करणारी चंचल ऊर्जा आहे. दोन्ही एकच आहेत पण एक स्थिर आहे. दुसरी कामे करणारी चंचल ऊर्जा आहे. शरीर संबंधित इच्छा साऱ्या लोप पावतात. ज्ञानाची स्वर्गाची इच्छा सुद्धा संपून जातात. शरीर संबंधित इच्छा साऱ्या लोप पावतात. ज्ञानाची स्वर्गाची इच्छा सुद्धा संपून जातात.